तर रामकृष्ण हरी मंडळी, सगळे मजेत ना, मजेतच राहा मित्रांनो. तर आज आपण सकाळी तुम्हाला दररोज सकाळी शेतात मित्रांनो, प्रत्येक शेतकरी आज सकाळी आपल्या शेतात एक चक्कर मारतो. जे आपल्या काय पण पीक केलं असेल त्याच्याकडे म्हणजे पाणी करतो, नेमकी त्याच्यावर आळे रोग वगैरे काही आहे की नाही हे पाहत असतो. म्हणजे मग त्याच्यापुढे नंतर त्याची सुरुवात होते की मग आपण दिवसभर काय काम करायचं असं नियोजन होतं. तर मित्रांनो, आपल्या फुलांना आता फुलं लागायला लागली. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा या अशी झेंडूची फुलं लागतात. आता एक दोनच आहे, अजून 8 ते 10 दिवसात भरपूर याला फुलं लागते मित्रांनो. असं एकदम पिवळं रान दिसेल. आजचं वातावरण बी बघा, एकदम सगळं आबाट आलं आहे. पावसासारखं वातावरण आहे. पाऊस येतो की नाही काय माहीत नाही, पण मग वातावरण तर एकदम शांत आहे. तर बघू पाऊस येतो की नाही. आता ते वातावरण तर आहे, आला तर चांगलंच होईल. कारण की काल खूप ऊन होतं आणि 2-4 दिवसापासून पाऊसच झाला नाही. म्हणजे अजून एवढा काय खास पाऊस झाला नाही. तर पाऊस झाला म्हणजे बरं होईल, जसं पिकांना पण आणि अजून दुसरे पण कामं करण्यासाठी. तर आपण म्हणलं चला एक सकाळी चक्कर, एक मॉर्निंग वॉक समजून आमचं दिवसभर म्हणजे आमचं दररोजचं मॉर्निंग वॉकच असते शेतीमध्ये, एक चक्कर मारणे. आता तुम्ही म्हणजे समोर काय दिसतं मित्रांनो, हे बुजगाव नाही. तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही बघितलं असेल कधी, ज्यांनी बघितलं ते मित्रांनी कशासाठी लावले. कारण की जेव्हा एक कळ्या असं हे बाई कळ्या आहे ना, ते पाखरे ते असे त्याला तोडून टाकतात मित्रांनो. हे बघा असं कळी इथं चावून तोडून टाकतात. मग ते त्यांना असं कोणी माणूस नसल्यावर इथं भीती दाखवण्यासाठी असं म्हणजे एक लावलं. जुना उपाय मित्रांनो. ते पहिले बाजरी ज्वारीमध्ये असं लावायचं जुने लोक. मग आपण म्हणलं चला लावून बघू, त्यांनी फरक पडला आहे तो. मग आपण दिवसभर काही इथं त्यांच्या मागं असं हुसकायला राहू शकत नाही ना. मग म्हणलं काहीतरी आपण थोड्या वेळ तर आहे सगळे, पण नंतर लावून देऊ म्हणलं. ते अशा नैसर्गिक गोष्टी येतात शेतकऱ्यामागे, की असे या प्रॉब्लेम्स फेस करूनच शेती करावं लागते मित्रांनो. असं नाही की मग सगळंच सण होतं, अशा खूप अडचणी येत असत्या. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे मंगरुळ. तर मंगरुळ कशाला चालू आहे, तर भाऊ आला होता. भाऊ म्हणे माझ्याकडे गाडी नाही, तर मला मंगरुळपर्यंत सोड म्हणे. म्हणलं ठीक आहे, सोडतो तुला. ते केस पण बघा वाऱ्याने कशी उलटे पालटे होते, वारं खूप चाललं आहे. तर आता मंगरुळला जाऊ. तुम्हाला हे बघा, हे आपलं मारुती मंदिर मित्रांनो, या हायवेला खेटूनच आहे. तर आता तिकडून येताना मी दाखवतो तुम्हाला, हे पण दाखवणार मारुती मंदिर. तर हा आमचा रस्ता आहे मित्रांनो. बघा, नाशिक ते धुळे, म्हणजे हा मुंबईपासून नॅशनल हायवे मित्रांनो. मुंबई ते आग्रापर्यंत आहे. नॅशनल हायवे 3रा आहे मित्रांनो. हे बघा किती मस्त झाडी, हिरवगार सगळं मस्त, एकदम भारी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे हनुमान मंदिर. चला तुम्हाला दर्शन घडवतो हनुमान रायाचं, मी पण घेतो. तर मित्रांनो, असं इथं बसण्यासाठी लोकांना बेंच आहे. त्याच्यानंतर हा गेट आहे. हे बघा इथे किती सुंदर मंदिर मित्रांनो, एकदम
मस्त बारीक शांत आहे बघा. हायवेच्या खेटूनच असं हायवेच्या लगतच इकडं पाण्याची टाकी वगैरे झाडं वगैरे हे बघा. तर आपण दर्शन घेऊ मग मला सगळं सांगतो. इथं घंटी वाजवली बजरंगबली की जय बघा. ही अशी मूर्ती आता कुलूप लावले मित्रांनो, कारण की असं दिवसा कोणी पण काहीतरी खोड्या करतं मग त्याच्यामुळे कुलूप लावून ठेवलं आहे. कुत्रे वगैरे असं काहीतरी घुसतात म्हणून ते लावून ठेवलं आहे. हे बघा इकडे झाडे आंब्याची वगैरे. हे बघा इथून कसा व्ह्यू मस्त असा हायवेला खेटून. हे बघा इकडं पण असा व्ह्यू मित्रांनो. हे बघा असं